तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, तुम्हाला सर्वांना एक प्रश्न पडत असेल किंवा तुम्ही आता कामाच्या वयाचे असणार, 18, 19, 20, 22, 28 किंवा 30 वर्षाचे असणार किंवा त्याच्या पुढचेही असणार। तर तुम्हाला एक प्रश्न पडत असेल की नोकरी मिळवायची कशी। तुम्ही जर समजा बेरोजगार असाल, सुशिक्षित बेरोजगार असाल, तर नोकरी मिळवायची कशी हे तुम्हाला प्रश्न पडलेला असेल। आणि अशा प्रकारचं पण अनुभव आला असेल की तुम्ही नोकरीला गेलात, इंटरव्ह्यूमध्ये फेल झालात आणि त्याच्यातून तुम्ही असा विचार करता की इंटरव्ह्यूमध्ये फेल झालो, आता काय करणार, कुठे जाणार, आता नोकरी माझ्याकडे नाही आहे, आता पैसे कसे कमवू, सगळा विचार तुमच्या मनामध्ये येत असणार आहे। आणि ही कॉमन गोष्ट आहे की तुमच्या मनामध्ये हे विचार येतात की आता नोकरीला गेलो आणि नंतर इंटरव्ह्यूमध्ये फेल झालो। हा तर विचार तुमच्या मनामध्ये येतोच, पण त्याच्यानंतर हा विचार येतो का तुमच्या मनामध्ये की मी का फेल झालो इंटरव्ह्यूमध्ये। मित्रांनो, जर तुम्हाला ही गोष्ट कळली की मी फेल का झालो, तर या गोष्टीपेक्षा महत्त्वाची गोष्ट कोणतीच नाही आहे। तर तुम्ही कोणत्याही ठिकाणी जाता, आता माझा अनुभव 12 वर्षाचा अनुभव आहे। या 12 वर्षाच्या अनुभवामध्ये मी प्रत्येक ठिकाणी इंटरव्ह्यूला जात होतो आणि इंटरव्ह्यू झाल्यानंतर मी काय विचार करत असेल, इंटरव्ह्यू झाला आणि फेल झालो, पण एक मनामध्ये येतच की इंटरव्ह्यूमध्ये फेल झालं, आता काय करायचं म्हणून। पण मित्रांनो, त्याच्यावरती एक विचार करता येऊ शकतो की मी या इंटरव्ह्यूमध्ये फेल का झालो। ज्या जॉबसाठी तुम्ही गेलेला आहात, ज्या क्रायटेरियासाठी तुम्ही गेलेला आहात, तर त्या क्रायटेरियावरती प्रश्न विचारलेले असतात इंटरव्ह्यूअरने। तर या प्रश्नाचं उत्तर मला का मिळालं नाही, किंवा या प्रश्नावरती मी कधी विचार केला होता का, किंवा या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी मी प्रयत्न केला होता का, या सगळ्या गोष्टींचा विचार तुमच्या मनामध्ये आला होता का। तर कदाचित नसेल आला, म्हणून तुम्ही अशा प्रकारच्या छोट्या गोष्टींमध्ये अडकून राहता आणि पुढे इंटरव्ह्यूला जातच नाही आणि सतत लोकांना बोलत राहता किंवा घरच्यांना बोलत राहता, मी इंटरव्ह्यूला गेलो होतो, आता मी त्यामध्ये फेल झालो, आता मी काय करू, माझ्याकडे पैसे नाही आहेत, माझ्याकडे पॉकेट मनी नाही आहे कॉलेजला जाण्यासाठी, आता तुम्हीच काहीतरी करू शकता। असं काही नाही मित्रांनो, तुम्हाला त्याच्यामध्ये शोधायचं तुमच्यामध्ये काय कमी आहे। तुमच्या ज्या गोष्टीसाठी, ज्या जॉबसाठी तुम्ही गेलेला आहात, त्या जॉबसाठी जो प्रश्न विचारलेला आहे, तर त्या प्रश्नावरती उत्तरं शोधा। इंटरनेटचा जमाना आहे, इंटरनेटच्या जमान्यामध्ये तुम्हाला यूट्यूबवर किंवा गुगलवरती काहीही मिळतं, तुमच्या प्रश्नाचं उत्तर तिथे मिळू शकतात, तर तुम्ही शोधण्याचा प्रयत्न करतच नाही आहात। असं पण नाही आहे की तुम्ही मित्राला विचारताय किंवा तुमच्या सरांना विचारताय किंवा कोणत्या अनुभवी व्यक्तीला विचारताय त्या प्रश्नाबाबत, तर तुम्हाला ते विचारायला पाहिजे आणि त्याच्यावरती उत्तरं असतात। पण तुम्ही प्रश्न जर विचारला तरच त्यावरती उत्तरं मिळतात, त्याशिवाय तुम्हाला उत्तरं मिळणं हे अशक्यच आहे आणि तोपर्यंत तुम्ही बेरोजगार राहणार हे नक्की आहे। आजकालचा AIचा जमाना आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा। तर त्या जमान्यामध्ये तुम्हाला नोकरी न मिळणं किंवा तुम्हाला काम न मिळणं हे दुर्मिळच आहे। नोकरी तुम्हाला मिळणार, काम मिळणार, तुम्हाला तुमच्या स्किल्सवरती, तुम्हाला तुमच्या कामावरती फोकस करायचा आहे। तुमच्यामध्ये कमी काय आहे, या ज्या कमी आहेत त्या कमी भरून काढण्याचा प्रयत्न तुम्ही केला पाहिजे। तुम्ही नवनवीन काहीतरी शिकलं पाहिजे, शिकून तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे आणि त्या उत्तरानंतर तुम्हाला पैशाची कमी कधीच भासणार नाही, मला नक्कीच माहिती आहे, कारण मी ते करतोय। मी इतक्या वर्षाच्या अनुभवानंतर मी आता सध्या सुपरवायझरच्या जॉबमध्ये आहे, म्हणजे जो टेक्निकल सुपरवायझर असतो त्या टेक्निकल सुपरवायझरमध्ये मी सध्याला जॉब करतोय। आणि मी पण हेल्परपासून सुरुवात केली होती, हेल्पर नंतर इलेक्ट्रिशियन झालो, इलेक्ट्रिशियन नंतर MST झालो, MST नंतर सुपरवायझर झालो। त्यानंतर काही होणार आहे मला माहीत नाही, पण मी प्रयत्न तर नक्कीच करणार आहे, कारण या गोष्टींनी पगार वाढतो। तुमचा पगार वाढल्याने तुमचं घरगुती परिस्थिती सुधारली जाते आणि तुमचं मनोबलही
स्थिरावलं जातं की तुम्हाला पैसे एक्स्ट्रा मिळत असतात आणि त्या पैशांमधून तुम्ही काहीतरी करू शकतात, इन्व्हेस्टमेंट करू शकतात, बचत करू शकतात. तुमच्या परिवाराचा सांभाळ करण्यामध्ये या गोष्टींची मदत होऊ शकते. म्हणून तुम्ही हे नक्कीच केलं पाहिजे की तुमच्यामध्ये काय कमी आहे ते पहा. अगोदर कामाची कुठेच काही कमी नाही आहे, हे नक्कीच आहे. तुम्ही कामावरती जाणार आहात आणि तुमच्या प्रश्नांवरती तुम्हाला उत्तर शोधायचं आणि त्यानंतर तुम्हाला काम हे मिळणारच आहे. असं कुठलंच काम नाही आहे की तुम्हाला मिळणार नाही आहे. फक्त तुम्हाला तुमच्यावरती अभ्यास करायचा, तुम्हाला तुमच्यावरती विचार करायचा आहे. तुमच्यामध्ये काय कमी आहे त्या गोष्टी भरून काढल्या की तुम्हाला काम हे सहजच मिळणार आहे. तर नक्कीच हा प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल की मला काम मिळत नाही आहे, मला जॉब मिळत नाही आहे, फक्त रडत राहता तुम्ही. तर या गोष्टींचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल हे मी आशा करतो. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, हा व्हिडिओ जर तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला असेल, व्हॅल्युएबल वाटला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका. कारण आपली बचत आहे आणि आपला परिवार आहे, त्यामुळे आपल्याला आपली बचत करायलाच हवी, पुढे जायलाच हवं. तर मित्रांनो, पुढच्या व्हिडिओपर्यंत धन्यवाद.